ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत या कटोरी ब्लाऊजची पुढचा भाग. तर यामध्ये बघा, आपण काल बघितलं होतं की यामध्ये आपल्याला फ्रंट पार्ट कशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर यानंतर आता आपण याच्या पुढचा व्हिडिओ कंटिन्यू कर. तर बघा, इथे आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे, कारण बघा आपण काय केलं होतं की हे जे आहे हे मार्किंग आपण बॅक पार्ट वाईजच घेतलेलं आहे, बरोबर. याच्यामध्ये आपल्याला फक्त इथे फ्रंट पार्टचं म्हणजे आतल्या मुंड्या घेराचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ते कसं घ्यायचं असतं, तर इथून इथंपर्यंत टेप ठेवलेला आपण, तर याचा अर्धा करून घेतला. आताचं जे मार्किंग असणार आहे ते मी ब्लॅक पेननी करणार आहे, ते तुम्ही घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला आतमध्ये 0.25 घ्यायचं आहे. ओके, इथे मार्क केलं. इथून आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जी या पद्धतीने आपण घेत असतो. ओके, ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली. आणि चेस्ट साईज आपली 40च्या आत असेल तर 1 इंच, पाऊण इंच, आणि चेस्ट साईज आपली 40च्या वर असेल तर आपल्याला कोण्यातून 1 इंच घ्यायचं आहे फ्रंट पार्टसाठी, बरोबर. तर आता मी इथे काय करणार आहे, 2 वरती पॉईंट ठेवणार आहे आणि इथे आपला जिथे 1 येणार आहे तिथे मी मार्क करणार आहे. तर इथे मार्क केलं. आणि यानंतर आपल्याला या शेप पट्टीचा वापर करून हा पॉईंट आणि ही जी तिरकी आलेली लाईन आहे ती आणि आपली ही चेस्ट लाईन, हे पॉईंट एकत्र येतील या पद्धतीने पट्टी सेट करायची आहे. आणि हा कर्व शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. ओके, तर हा असणार आहे आपला फ्रंट मुंड्याचा शेप. ओके, हा फक्त चेंज आहे थोडासा, तो करून घ्या. आणि यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, कोण्यातून कटोरीसाठी आपल्याला चेस्ट साईज आपली 36च्या आत असेल तर आपल्याला 1.5 इंच मार्क करायचा आहे. आणि 36च्या पुढे प्लस साईज असेल कितीही असेल तर आपल्याला 2 इंच मार्क करायचं आहे. तर टेप इथे ठेवायचा आहे आणि कोण्यातून आपल्याला मार्क करायचं आहे 2 इंच. ओके, इथे 2 इंच येणार आहे. आणि आता आपल्याला हे जे आपण 1 इंच या बाजूनी मार्क करून घेतलं होतं, जिथं येईल तिथं बघा, इथून 2 वरती ठेवलं तर आपल्याला हा 1चा पॉईंट आपल्याला इथे मिळाला होता, बरोबर. तर इथून आता या 2 मधून लाईन आपल्याला तिरकी देऊन घ्यायची आहे. तर हे दोनही पॉईंट जिथे येत आहेत तिथे आपल्याला हे या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे. आणि आता आपल्याला इथून कर्व शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, हे जे मार्किंग आहे हे आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे ते फक्त या मार्किंगमध्येच आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपलं हे थोडंसं चेंज आहे ते तुम्ही सुद्धा तुमच्या मार्किंगमध्ये करून घ्यायचं आहे. ओके, हे आपण आतल्या मुंड्याचा शेप बाहेरच्या मुंड्याबरोबरच घेतलेला होता, तो तसाच राहून गेला होता. ओके, इथंपर्यंत आपलं क्लिअर झालं. या बाजूला इथे टक्स घ्यायचा आहे आणि या बाजूला इथे आपला टक्स 1 येणार आहे, बरोबर. तर या बाजूचा टक्स किती घेतो आपण, तुमच्यावरती अवलंबून आहे की इथे आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे. इथे साधारण तुम्ही 1 इंच पर्यंत किंवा अर्धा इंच सुद्धा टक्स घेऊ शकता. जर तुम्हाला या साईडला इथे कस्टमरला वाटत असेल की उंची कमी होती आहे तर तुम्ही ते अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे. पण जर उंची कमी झाली तरी चालणार आहे, पण ब्लाऊजमध्ये एकही चुनी नाही पाहिजे असे जर कस्टमरची डिमांड असेल तर तुम्हाला इथे 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. कारण जेव्हा आपण इथे 1 इंचाचा टक्स घेतो त्यावेळेला इथे साईडमध्ये कुठेही आपली चुनी वगैरे येत नाही, ब्लाऊज अगदी फिनिशिंगने बसतो. तर ही इथला टक्स हा डिपेंड आहे कस्टमरच्या चॉईसवरती, बरोबर. तर त्यांची काय रिक्वायरमेंट आहे याच्यावर तुम्हाला ठरवायचं आहे की इथे टक्स किती घ्यायचा आहे. सध्या आपण इथे घेणार आहोत टक्स अर्ध्या इंचाला 1 सूत कमी, एवढा आपण टक्स घेणार आहोत इथे. ओके, या बाजूला अर्धा इंचाला 1 सूत कमी आणि या बाजूला पण अर्ध्या इंचाला 1 सूत कमी, तर एवढा आपण इथे टक्स घेणार आहोत. तर हे आपण कुठे घ्यायचं आहे, कुठंपर्यंत हा टक्स जोडायचा आहे, तर जिथे आपण हे मार्किंग केलेलं आहे जे चेस्टचा 10वा भाग, ओके, इथंपर्यंत आपल्याला हा टक्स जोडून घ्यायचा आहे. आणि इथे अशा पद्धतीने जोडायचा की तो जितका तिरका जातोय तितका आपल्याला जाऊ द्यायचा आहे. आता हा टक्स देऊन झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही बाजूचे टक्स चेक पण करायचे आहेत की आता इकडच्या बाजूचा टक्स बघायचा किती आहे आपला, दोन्ही सेम असायला पाहिजेत. तर हा आहे 5.5ला 1 सूत जास्त, तर हा टक्स पण आपला 5.5ला 1 सूत जास्त इतका असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी हा इथे येतो आहे, त्यामुळे हा पण इथे पॉईंट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा जो पोर्शन आहे तो आपला मायनस होणार आहे. ओके, हा टक्स पॉईंट आहे तो. तर आता आपल्याला इथला हा टक्स झाला. याच्यानंतर आता आपल्याला इथे मुंडा घेरावरती पण 1 टक्स घ्यायचा आहे. तर हा टक्स घेण्यासाठी आपल्याला टोटल इथे आपण किती टक्स घेणार आहोत त्याच्यावर आपला हा टक्स अवलंबून आहे. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपली चेस्ट साईज किती आहे त्याच्यानुसार आपल्याला टक्स घ्यायचा असतो. तर इथे आता आपली चेस्ट साईज आहे 43, तर 43 साठी आपल्याला चेस्टवरती जो टक्स घ्यायचा आहे त्याच्यासाठी हा तुम्ही चार्ट बघायचा आहे. इथे आता चेस्ट साईज 43, 45 प्लस प्लस, त्यानंतर 36 to 44 आणि 28 to 35 असे दिलेले आहेत छाती वाईज. तर इथे आता आपली चेस्ट साईज येते 36 to 43 मध्ये. इथे आपल्याला कमरेवरचा टक्स किती घ्यायचा आहे, 3 इंचांचा, आणि मुंडा घेरावरील टक्स किती घ्यायचा आहे, 1.5 इंचांचा. तर आता इथे आपला कटोरीचा टक्स आहे तो आपण कटोरीमध्ये घेणार आहे, म्हणजे इथला कंबर घेरावरचा आहे तो कटोरी वाढवताना कटोरीमध्ये घेणार आहे. इथे मात्र आता आपल्याला कुठला बघायचा आहे टक्स, मुंडा घेरावरील. तर मुंडा घेरावरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे 1.5चा. तर तो कसा घ्यायचा, तर या लाईनवरती जिथे आपल्याला 1.5
टच होणार आहेत बघा कुठे. आता ही आहे आपली चेस्ट लाईन बरोबर. चेस्ट लाईनवरती आपली हा जो कर्व शेप आपण आतल्या मुंड्याचा शेप दिलेला आहे तो कुठे टच होतोय बघायचं. तर तो इथे आपला टच होतोय बरोबर. तर इथे टच झालाय तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला या लाईनपासून सेम 1.5 इंच जिथं आलेला आहे तिथं आपल्याला टेप दुमडायचा आहे या पद्धतीने. आणि जे अंतर आलेलं आहे ते आपल्याला इथे मार्क करून त्या लाईनच्या वरच्या बाजूला मार्क करून घ्यायचं आहे. जिथे आपला हा पॉईंट आला त्याच्या वरच्या बाजूला. ओके, इथे हा पॉईंट आला तर हा पॉईंट आता आपल्याला या पॉईंट बरोबर जोडून घ्यायचा आहे. एपेक्स पॉईंट बरोबर जोडून घ्यायचा. तर एपेक्स पॉईंटवरती जोडून घेतल्यानंतर या लाईनच्या खाली अर्धा इंच यायचं आहे आणि इथून आपल्याला 1.5 इंच कुठे येत आहेत ते बघायचं. तर 1.5 इंच पोर्शन आपला येत आहे या बाजूला इथे. तर या इथे आपण मार्क करून घ्यायचं आणि दुसरी लाईन आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे जी आपल्याला एपेक्स पॉईंटमधूनच घ्यायची आहे. ही लाईन थोडीशी वरपर्यंत घ्यायची आहे कारण आपल्याला या लाईन बरोबर ही लाईन मॅच सुद्धा करायची आहे. इथं आपल्याला ही लाईन देण्या अगोदर एक पॉईंट घ्यायचा आहे तो म्हणजे जे पण आपली इथून या बाजूमध्ये जे आपल्याला मार्किंग टाकायचं आहे ते आपण कसं 4 टक्समध्ये कसं घेतलं होतं त्याच्याच वाईज आपल्याला इथे पण जायचं आहे. जर जिथे आपण इथे टक्स जेवढा घेतो त्याच्या वाईज आपण इथे मधलं अंतर टाकत असतो बरोबर. तर इथून आपण आता अंतर टाकणार आहोत 3 इंच. 3 इंच किंवा 2.5 इंच तुम्ही टाकून घेऊ शकता या बाजूला इथे अंतर. आणि इथून आपल्याला हा पॉईंट आहे तो यामध्ये मिळवायचा आहे इकडे जे आपला 1.5 इंचाचा जो पॉईंट आलेला आहे त्या पॉईंटमध्ये. ओके, तर हे होणार आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला लाईन मॅच कुठली करायची आहे, इथूनची जी लाईन आहे तीच आपल्याला इथे मॅच करून घ्यायची आहे. तर इथून इथपर्यंतची किती लाईन आहे बघायचं. तर ही आहे 3.25 इंच, सॉरी 3.25 इंच. तर इथून आपल्याला सेम टेप या पद्धतीने ठेवायचा आहे आणि ही लाईन 4.25 आपली कुठे येते तर इथून आपली ही लाईन आहे ही थोडीशी पुढे घ्यावी लागेल. ओके, तर ही येणार आहे इथे. तर या पद्धतीने हे मार्किंग येणार आहे आपलं. तुम्ही हे मार्किंग घ्यायचं आहे. आता इथे आलेली ही लाईन आल्यानंतर आता आपल्याला या बाजूनी दुसरा मुंडा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथून खाली अर्धा इंच आपल्याला यायचं आहे कारण जेव्हा आपण हे अंतर मायनस करणार त्यावेळेला आपल्याला हा मुंडा कमी पडणार आहे बरोबर. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या बाजूनी मुंडा खालून नवीन ड्रॉ करावा लागेल. हे अंतर आहे हे आपलं पूर्ण मायनस होणार आहे. ओके, आणि आता या बाजूने इथे आपल्याला ही लाईन खाली ड्रॉ करायची आहे. ती कशी करायची आहे तर इथे पट्टी ठेवल्यानंतर यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच आपलं इथे पण अंतर असलं पाहिजे. ओके, या पद्धतीने इथे पट्टी सेट करायची आणि इथून खाली एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि या पॉईंटमधून आपल्याला इकडे लाईन घ्यायची आहे. ती लाईन ड्रॉ करताना या साईडच्या फिटिंगच्या लाईनला पट्टी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची की ज्यामुळे आपली इकडे इक्वल पट्टी असली पाहिजे. आणि मग आपल्याला या पॉईंटमधून एक लाईन इथंपर्यंत ड्रॉ करायची आहे जिथून ही लाईन आपण खाली घेतलेली आहे. आणि यामध्ये आता आपल्याला मुंड्याचा शेप नवीन ड्रॉ करायचा आहे. तर ह्या जिथे सगळ्यात बारका शेप कुठे आहे बघायचा किंवा तुम्ही या पद्धतीच्या शेपपट्टी असतात त्यांचाही वापर करू शकता. तर इथे या पद्धतीने ही शेपपट्टी ठेवायची आणि इथे आपल्याला या मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके ओके, तर इथंपर्यंतचा सगळा पोर्शन तुम्हाला क्लिअर झाला. हे आता आपण कट करून घेऊया. आता वरच्या बाजूला हा पोर्शन आहे तो पण आपला मायनस होणार आहे. ओके, तर बघा अजून एक याच्यामध्ये या बाजूने आपण अर्धा इंच वरच्या बाजूला मायनस करून घेत असतो. हा सुद्धा तुमच्या चॉईसवरती अवलंबून आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. जर उंची तुम्हाला हवीच असेल किंवा कस्टमर म्हणत असेल की उंची फ्रंटच्या बाजूला चालणार आहे त्यांना जास्ती, तर तुम्ही हे जे अर्धा इंच आहे ते तुम्ही मायनस नाही केलं तरीही चालणार आहे. पण हे मायनस करायचंच असेल तर कशा पद्धतीनं करायचं तर खालच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि ते आपल्याला या लाईन बरोबर बघा इकडे अगदी कडेत पण जायचं नाहीये. इथे साधारण या लाईनपर्यंत आपल्याला ही लाईन तिरकी देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर हा पोर्शन तुम्ही मायनस करायचा आहे. की प्रॉब्लेम येत नाही तो असला काय आणि नसला काय तरी सुद्धा फक्त उंचीमध्ये तुम्हाला कमी किंवा जास्तपणा जाणवू शकतो एवढाच फरक याच्यामध्ये होणार आहे. तर मी काय करणार आहे, मी हे कट करणार नाहीये, हे उंचीमध्येच ठेवणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तर चला आता आपण हे कट करून घेऊया आणि मग आपण कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते सुद्धा बघणार आहोत. तर या पद्धतीने आपण हे एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आता आपल्याला हा जो टक्स आहे तो आपल्याला यापर्यंत इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. तर हा टक्स आहे तो इथून व्यवस्थित प्रॉपर आपल्याला या पॉईंटपासून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या इथे मिळवायचा आहे या पॉईंट बरोबर. ओके, तर हे मार्किंग इथे ठेवून घ्यायचं आणि इथे आपल्याला एक
स्टेपलर पिन लावून घ्यायची आहे. तर हे लावून घेतलं आणि यानंतर मग आपल्याला हा आतल्या मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ओके, तर हा कट करून घेतला. आता आपल्याला हा पोर्शन आहे तो पण इथे या पद्धतीने इथे थोडंसं आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि मग कट करायचा आहे. तर बघा इथे पण आपलं हे प्रॉपर आलं पाहिजे. तर इथे पण एक पिनअप करून घेऊया आपण टक्स. तर ही झाली आपली क्रॉस पट्टी. त्यानंतर हा पोर्शन झालेला आहे आपला. तर हा इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे. ओके ओके, हा झाला आपला कटोरीचा पार्ट. ओके, तर हे झालं. यानंतर आता या पार्टमध्ये आपल्याला थोडंसं अजून या बाजूने खाली 5 इंच मायनस करायचं आहे, कारण कटोरीला इथे ना काही चून येऊ नये, कुठलाही पोर्शन येऊ नये, याच्यासाठी अजून 5 इंच आपल्याला इथे मायनस करायचा आहे, की ज्यामुळे आपला हा शेप आहे तो पण बरोबर या बाजूला येतो थोडासा. बघा हा आहे आपला प्रॉपर शेप जो आपल्याला एक्झॅक्टली आहे. आणि त्यानंतर 5 इंच आपण याच्यात अजून या बाजूने इथे कमी करणार आहोत. तर हा काय करायचा, हा पोर्शन फक्त इथे थोडासा पुढे घ्यायचा. इथे घेतलात की हा पोर्शन बरोबर या बाजूला आला. बघा इथे हा असा होता, हा पोर्शन इकडे घेऊ, त्यावेळेला हा पोर्शन या बाजूला येईल आणि हा कर्व शेप आपला प्रॉपर येणार आहे. बरोबर, तर हे झालं आपलं इथंपर्यंतचं. ओके, तर हा शेप आल्यानंतर इथे पण आपल्याला पिनअप करायचा आहे. ओके, पिनअप केल्यानंतर तुम्हाला हे खाली कट करून टाकायची गरज नाही. आता हा पुढं 5 इंच घेतल्यामुळे बघा या बाजूला थोडासा बाहेर पोर्शन आलेला आहे. तर तो काय करायचा आहे, आपल्याला बरोबर राऊंड शेप येईल या पद्धतीने इथे किंचित कट देऊन घ्यायचा आहे. ओके, एवढाचाच आपला कट करावा लागला. तर या पद्धतीने आपला हा कटोरीचा साईड पार्ट तयार झालेला आहे. हा पार्टही तयार झाला. तर बघा इथे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर कटोरीमध्ये एक्झॅक्टली किती इंच वाढवायचे असतात ते आपण बघूया. तर कटोरीमध्ये आपल्याला वाढवताना ही आपण जी कटोरी आहे ती आता जशीच्या तशी आपण इथे ठेवून घेतलेली आहे. बरोबर, आता याच्यामध्ये या बाजूला वरच्या बाजूनी गळ्याचा शेप आहे तो आपल्याला जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईचं मार्जिन घ्यायचं आहे आणि या बाजूला हुकलूक करण्यासाठी अर्धा इंच शिलाई लागणार आहे, तो पोर्शन वाढवून घ्यायचा आहे. हा झाला वरच्या बाजूचा. आता खालच्या बाजूला आपल्याला या बाजूने किती कटोरी वाढवायची आणि या बाजूला किती वाढवायची ते बघूया. तर इथे आता 43 इंच टेस्टमध्ये आपल्याला कमरेवरचा टक्स आहे तो 3 इंचांचा घ्यायचा आहे, म्हणजे तोच टक्स आपल्याला इथे कटोरीमध्ये घ्यावा लागणार आहे. बरोबर, तर 3 इंचमध्ये या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी आणि या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे. बरोबर, म्हणजे इकडे हुकलूक पट्टीसाठी आणि इकडे साईड पार्ट बरोबर कटोरी जोडण्यासाठी. तर टोटल किती झाले, 4 इंच. तर 4 इंचवरती आपल्याला टेप या पद्धतीने दुमडायचा आहे आणि जे येणार आहे ते आपलं असणार आहे एका बाजूच्या टक्सचं अंतर. तर इथे 4 वरती टेप दुमडल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 2 इंच. म्हणून आपण या बाजूला 2 इंचांवरती एक पॉईंट मार्क करून घ्यायचं आणि सेम या बाजूला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. या बाजूला वाढवल्यानंतर आता आपल्याला इथून कटोरीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि या बाजूला एक आडवी म्हणजे स्लाइटिंग लाईन देऊन घ्यायची आहे. हे चेक करून घेणार आहोत. तर हा आहे आपला चेस्ट, म्हणजे वरून जी अपेक्स पॉईंटची लाईन घेतली होती ते अंतरचं जिथे आपण घेतलं होतं त्याचा हा पॉईंट आहे. तर हे जितकं अंतर आहे तेवढंच आपल्याला या लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. किती आलेलं आहे, तर हे आलेलं आहे 4.5 आणि ही टोटल लेंथ किती आहे या बाजूची. तर पहिला इथे आपण 4.5 वरती एक मार्क देऊन घेऊया. तर इथे येणार आहे आपलं हे 4.5 आणि ही पूर्ण लेंथ आहे याची 6ला एक लाईन कमी. तर सेम 6ला एक लाईन कमी आपल्याला इथं हा पॉईंट मार्क करून घ्यायचा आहे. ओके, आता या बाजूचं आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. हा शेप देण्यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही इथे अंतर हे म्हणजे या बाजूचा शेप आहे तो एक्झॅक्टली, म्हणजे जर नवीन असाल तर तुम्हाला यामध्ये खरंच खूप मदत होणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही हा टक्स घेतला, म्हणजे कर्व शेप देऊन घेतला पाहिजे. ओके, तर याच्यासाठी आपल्याला एक करायचं आहे की इथून आपल्याला हे अंतर बघायचं आहे. पहिलं आपल्या या कटोरीचं किती आहे, किती आलेलं आहे, 9 ते 9.25 इंच आहे. 9.25 इंचाचे टोटल 4 भाग करायचे आहेत. ओके, तर 9.25 याला डिवाइड करायचं 4ने, म्हणजे भागिले 4 करायचं, येणार आहे 2.3. बरोबर, तर 2.3 हे आपल्याला सगळीकडे 3 ठिकाणी मार्क करून घ्यायचं आहे. 2.3 म्हणजे 2.25 इंचावरती एक एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि हा असणार आहे आपला लास्टचा पॉईंट. ओके, तर हे झाले 1 2 3 4 पॉईंट 2.25 इंचांवरती, म्हणजे साधारण 2.3. तर यात इथे आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या पॉईंटपासून आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. इथून आपण अर्धा इंच घेतले, तर इथून आपल्याला अर्ध्या इंचाला थोडंसं जास्ती अंतर बाहेर घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला अर्ध्या इंचाला थोडंसं अंतर जास्त घ्यायचं आहे. तर मी इथून अर्धा इंच आणि 1 सूत अंतर इथे घेणार आहे. तर मी इथे 1 पकडला तर हा अर्धा इंचाच्या पुढे 1 सूत अंतर घेतलेला आहे. इथे आपल्याला 1.25 इंच आणि त्याच्यामध्ये 1 सूत, म्हणजे साधारण बघा हे 1 पासून पकडणार आहे मी, हे अर्धा इंच आणि हे 1.25 इंच आणि प्लस 1 सूत अंतर घेणार आहे. ओके, त्यानंतर इथे आपल्याला 1 इंच आणि
त्याच्या पुढे 1 सूत इतकं अंतर मी या इथे घेणार आहे. तर 1 पासून काउंट करणार आहे, त्याच्यामुळे हा अंतर 1 सूत इथे येणार आहे आपलं. आणि इथे हे 2 पर्यंत आलेलंच आहे बरोबर. तर आता हे साधारण डॉट पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत बरोबर. इथून थोडंसं बाहेर घ्यावं लागेल की ज्यामुळे आपल्याला हा पॉईंट मिळणार आहे बरोबर. तर आता आपल्याला या पॉईंटवरून पहिल्यांदा डॉटेड लाईन देऊन घ्यायची की हा शेप आपला प्रॉपर येतोय का. तर तो येत असेल, नवीन असाल तर ही ट्रिक जरूर फॉलो करा. आणि जर तुम्हाला अगदी फ्री हँडने शेप जमणार असेल इथून इथंपर्यंत द्यायला, तर तुम्ही डायरेक्टसुद्धा देऊन घेऊ शकता. तर या पद्धतीने मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. नवीन असाल तर या पद्धतीने शेप घ्या, म्हणजे तुमचा प्रॉपर शेप येईल. आणि आता आपल्याला या पॉईंट बरोबर हा पोर्शन मॅच करायचा आहे. आता इथे आपल्याला शिलाई अंतर वाढवायचं आहे या बाजूला, त्यामुळे आपण हे अंतर मोजत असताना अर्धा इंच आतून मोजणार आहोत बरोबर. तर इथून बरोबर बघा, या बाजूत मी इथे बरोबर धरणार आहे आणि इथून अर्धा इंच आतमधून हे अंतर काउंट करणार आहे. तर हे अंतर जिथं येणार आहे आणि याच्यामध्ये या बाजूला खाली शिलाईसाठी वाढवणार आहे, तर ते धरून आपण इथे आपला हा पोर्शन येणार आहे अर्धा इंच वाढवून. तर हे मी इथे मार्क करून घेतलं. याची उंची मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला हा पोर्शन बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आणि आता ह्याचा जो सेंटर पॉईंट आहे, म्हणजे जी लाईन आहे आपली कटोरीची, ती आपल्याला इथे सरळ पुढे ओढून घ्यायची आहे बरोबर. हीच लाईन आहे आपली जी एपेक्स पॉईंटची आहे बरोबर. तर आता आपल्याला हा आहे आपला कटोरीचा पोर्शन, तो साईड करून घ्यायचा आहे आणि ही लाईन आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आता या लाईनवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्याच्या अगोदर इथून इथंपर्यंतच्या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर इथून इथंपर्यंत बघा, जिथे आपले कटोरीचा पोर्शन जिथे संपला आणि या बाजूलाही कटोरीचा पोर्शन जिथे संपला, तिथे आपल्याला या पद्धतीने टेप दुमडायचा आणि जे सेंटर येणार आहे तिथे मार्क करून घ्यायचं आहे बरोबर. ड्रॉ करून घेतली. हा पोर्शन परत इथे ठेवायचा आहे, सेम जसा आपण मघाशी ठेवून घेतला होता तसा. वरच्या बाजूला अर्धा इंच, या बाजूला अर्धा इंच. ओके, यानंतर आता आपल्याला इथून खाली आपल्याला आपली चेस्ट साईज 35च्या आत असेल तर इथून खाली म्हणजे सेंटरपासून खाली आपल्याला अंतर घ्यायचं असतं 1 इंच. आणि जर प्लस साईज असेल म्हणजे हेवी साईज असेल तर तुम्ही इथून खाली 1.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे, कोणतीही साईज असो मग. आणि जर अगदीच चेस्ट साईज हेवी असेल तर तुम्ही 2 इंचपर्यंत सुद्धा खाली जाऊ शकता. इथे आपण घेणार आहोत 1.5 इंच. ओके, तर इथून आता आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. ओके, तर आता इथे आपण घेतलेला टक्स किती होता, 1.5 इंचांचा बरोबर. तर तेवढं अंतर आपल्याला या बाजूला 1.5 इंच आणि या बाजूला 1.5 इंच देऊन घ्यायचा आहे, जो आपला टक्स असणार आहे. ओके, तर आता हा टक्स दिल्यानंतर आपलं हे अंतरही बरोबर येते का ते पण आपल्याला बघायचं आहे. या बाजूला अर्धा इंच शिलाई जाणार, या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे. त्यानंतर आता आपल्याला असायला किती पाहिजे, आपला 6.5 इंच आपला टोटल कटोरीचा पोर्शन होता. तर 6.5च्या अर्धे केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 3.25 इंच. तर या बाजूला 3.25 इंच आहेत का, तर इथे बघा हे जास्त येत आहेत बरोबर. तर आता आपण यात काय करू शकतो, तर या बाजूने आपल्याला 3.25 इंच इथे मार्क करायचं बरोबर. आता इथे आपला किती आहे टोटल, 6.5 इंचाची कटोरी आहे आपली. म्हणजे याच्यावरती आलेली ही जी कटोरीचं पोर्शन होतं हे आपलं 6.5 इंचांचं होतं. तर 6.5 मध्ये आपल्याला या बाजूचा आपण शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेला आहे. 6.5च्या अर्धे किती येतात आपले, तर 6.5च्या अर्धे येतात 3.25 इंच. 3.25 मध्ये आपल्याला या बाजूचा अर्धा इंच शिलाईचं मार्जिन ॲड करायचं आहे. तर किती आलं, 3.25 प्लस अर्धा इंच केलं तर आपलं येणार आहे 3.25 इंच. आपल्याला 3.25 वरती मार्क करायचं आहे. ओके, त्यानंतर हे आहे हे जे पुढे इथून इथंपर्यंत आलेलं आहे ते बघायचं किती आलेलं आहे, हे 2 इंच आलेलं आहे. तर या बाजूला पण आपल्याला सेम 2 इंच मार्क करून घ्यायचं आहे. ओके, इथंपर्यंत आपलं हे क्लिअर झालं. 2 इंच हा पोर्शन आणि हा पोर्शन तुम्ही विचारात घ्यायचा आहे. ओके, तर हे 2 इंच झालं. त्यानंतर आता आपल्याला या बाजूला 3.25 वरती मार्क करायचं आहे. तर इथून इथंपर्यंत बघा एक्झॅक्टली आपलं 3.25 इंच आलेलं आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला आपला हा कटोरीचा पोर्शन ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि जर काही कमी असेल किंवा जास्त असेल, आता इथे थोडंसं एवढं अंतर हे 3.25 मध्ये जास्त येते जर इथे आपण हा टेप ठेवला तर बरोबर. तर मग काय करू शकतो आपण या पद्धतीने इथून हा पोर्शन थोडासा आतमध्ये आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. झालं, एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि हा टक्स आहे तो आपल्याला इथे या पद्धतीने मिळवायचा आहे. आपला शिलाईचं अंतर असणार आहे. तर शिलाईसाठी आपल्याला मार्जिन यामध्येच ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे या पद्धतीने तर हा आपला कटोरीचा पोर्शन तयार झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट, कटोरी आपल्याला चेकही करून घ्यायची आहे. तर इथून पहिल्यांदा आपला हा पोर्शन बघायचा किती आहे, 3.5 आलेला आहे. तर या बाजूला पण 3.5 येतोय का ते बघायचं. तर 3.5 मध्ये आपल्याला इथे एक लाईन कमी पडते बघा. तर इथे आपल्याला ही एक लाईन वाढवून घ्यायची आहे. आणि अजून एक प्रश्न म्हणजे याच्यामध्ये या पद्धतीने कटोरी घेण्यामध्ये चपटी होते किंवा काय असा बऱ्याच जणींचा प्रश्न येतो. तर त्यावेळेला तुम्हाला मी अजून एक याच्यामध्ये टिप्स देईन की जर तुम्हाला वाटत असेल की कटोरीचा पोर्शन चपटा होतोय किंवा आपल्याला कटोरी पोर्शन प्रॉपर राऊंड शेपमध्ये यायला पाहिजे, तर याच्यासाठी तुम्ही हे जे अगदी लाईनमध्ये कट केलेलं आहे ते घेण्याऐवजी इथे साधारण एक अर्धा इंच किंवा 1.25 इंच या पद्धतीने, अर्धा इंचाचाच या पद्धतीने इथून तुम्ही राऊंडमध्ये शेप घ्यायचा आहे. तर इथं आपला हा पोर्शन आहे तो इथून
इथे हा प्रॉपरच आला पाहिजे. हा जो कोण्यातून येतोय ना तो फक्त असा राऊंडमध्ये घेत आपल्याला या पार्ट बरोबर जोडायचा आहे. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा कटोरी जरूर ट्राय करा. तुम्हाला चपटी वाटणार नाही किंवा शेपसुद्धा अगदी प्रॉपर येणार आहे. आणि आता यामध्ये आपल्याला कुठलंही मार्जिन शिलाईचं वगैरे वाढवायचं नाही आहे. जे आहे ते आता आपल्याला आपण वाढवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता याच्यात काहीही आपल्याला वाढीव अंतर घ्यायचं नाही. आता हे आपण कट करून घेऊया. नॉच देऊन घेऊया. तर हा आहे हा आपला इकडच्या टक्सचा तर हा टक्स मॅच करायचा आणि या पद्धतीने दुमडायचा. ओके, दुमडल्यानंतर आता तुम्ही या कटोरीचा शेप बघू शकता. तर हा कटोरीचा पोर्शन आपण घेतल्यानंतर बघा या बाजूला आपल्याला हा टक्स येईल आणि यानंतर हा सुद्धा खालच्या बाजूने अगदी प्रॉपर कटोरी आपली ही रेडी झालेली आहे. आणि कर्व शेप असा आहे की जो आपल्या क्रॉस पट्टीचा सुद्धा आपण या पट्टीमध्ये आपण हा इथे कर्व शेप दिलेला असतो. तर हा शेपसुद्धा याबरोबर अगदी एक्झॅक्टली आपला हा बसणार आहे. बरोबर, तर या पद्धतीने आपलं हे कटोरीचं कटिंग होणार आहे. तर चला आता आपण बॅक पार्टचा, हा आहे आपला बॅक पार्ट. ओके, तर आता या साईज बरोबर आपला हा बॅक पार्ट आपण अगोदरच मार्क करून घेतलेला आहे. बरोबर, तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर या पार्ट बरोबर आपल्याला फ्रंटचं मार्किंग आहे ते मिळवून घ्यायचं आहे. तर इथे आता आपल्याला या पद्धतीने ठेवायचं आहे. बरोबर, तर आता दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की मागे एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही म्हणजे मुंडा खोलीचं जे मेजरमेंट आहे ते तुम्ही चेक केला नव्हतात. बरोबर, त्यामुळे त्यांना म्हणायचं होतं की मुंडा घेराबरोबर मॅच करून दाखवा. तर आता या ब्लाऊजमध्ये आपला मुंडा घेर आलेला आहे किती, 19.5. बरोबर, तर आता हा आपला बॅक साईडचा 19.5ला आपल्याला काय करावं लागेल, 19.5 भागिले करायचा आहे 2, कारण हा आपण एका पार्टमधला बघतोय. बरोबर, तर उत्तर येणार आहे 9.75. तर हे आपलं इथंपर्यंत आहे का, येत आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. तर या वरच्या बाजूने आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार. ओके, तर बघा इथून आपण हा टेप या पद्धतीने लावायचा आहे इथे. ओके, हे अर्धा इंच वरचं शिलाईमध्ये जाईल. यानंतर हा टेप आपल्याला कर्व शेपमध्ये या पद्धतीने घेत आपल्याला हे अंतर मोजायचं आहे. तर आपला किती यायला पाहिजे होता, 9.75. तर हे इथंपर्यंत आपला 9.75 येतोय. बरोबर, तर हा आपला किती जास्त होतोय, कारण 5 इंच आहे. बरोबर, 3 सूत आहे म्हणजे. तर हे काय आहे, हे एवढं लुझिंग आहे तेवढं तुम्हाला चालणार आहे. बरोबर, आपण हा बॉडी मेजरमेंटवरून घेतलेला आहे. तर बॉडी मेजरमेंटमध्ये थोडंसं लुझिंग आपलं असायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला तो आतमध्ये कसा व्यवस्थित राहणार आहे. बरोबर, जर तुम्ही ब्लाऊजवरून बघितला तर ब्लाऊजचं मेजरमेंट केल्यानंतर तुम्हाला साहजिकच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन सहित जो आतून येणार आहे मुंडा तो आपल्याला इथे एक्झॅक्टली बघूया आपण. अर्धा इंच आतमधून आपला हा मुंडा घेर किती येणार आहे, कारण लुझिंग हे आपण ऍड केलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. तर लुझिंग ऍड केल्यानंतर आपल्याला जे मुंडा घेर येणार आहे ते साधारण 1 इंच ते अर्धा इंच जास्तीनेच असणार आहे. तर बघा इथे हे 9.25, तर हे अर्धा इंच लुझिंग ऍड करून आपलं हे 10ला 1 सूत कमी या पद्धतीने आपला मुंडा घेर येणार आहे. जर समजा तुम्हाला इथे 17 इंच मुंडा घेर हवा आहे, बरोबर, तर तुम्ही काय करायचं आहे, तर ही जी चेस्ट लाईन आहे ही तुम्हाला वरच्या बाजूला देऊन घ्यायची आहे. ओके, कारण ही लाईन वरती घेतला तर तुमचं हे जे मुंडा घेराचं मार्किंग आहे ते आपोआपच कमी येणार आहे. आणि जर तुम्हाला 20-21 मुंडा घेर असेल तर तुम्हाला या चेस्ट लाईनला खाली घ्यायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यात काही चेंज करायचं नाही आहे. जर तुम्हाला तुमचा मुंडा घेर प्रॉपर हवा असेल तर ही जी चेस्ट लाईन आहे ही खाली किंवा वरती ॲडजस्ट करायची आहे. आता 17 इंच मुंडा घेर येण्यासाठी मी तुम्हाला दुसऱ्या पेननी मार्किंग दाखवते की त्याच्यामुळे तुमच्या पण लक्षात येईल की इथे आपण काय चेंज केल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंज होत होते. तर समजा आपण 17 इंच मुंडा घेर हवा असेल तर आपण अर्धा इंच वरती घेऊन बघूया की आपलं प्रॉपर येतंय का. ओके, तर ह्या पद्धतीने इथे मार्क करून घ्यायचं अर्धा इंच वरच्या बाजूला. ओके, या लाईन्स आपल्या सेम राहतील. यानंतर या आणि या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. तर हाला इथे कोण्यातून घ्यायचा आहे. आता या लाईनचा कोणा इथून आला, कोण्यातून घ्यायचा आहे 1 इंच. बरोबर, 1 किंवा 1.25 इंच तुम्ही घेऊ शकता. तिथे 1.25 इंच घेतले मी, कारण हेवी साईज आहे त्याच्यामुळे 1.25 इंच घेतलेला आहे. नॉर्मली आपण 1 इंच घेत असतो. आणि या पद्धतीने इथे आपल्याला आता ही लाईन, हा पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट, हे पॉईंट आपल्याला एकत्र कसे येत आहेत बघायचं. आणि जर नसतील येत तर पहिल्यांदा हा आणि हा पॉईंट आपल्याला जुळवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा पॉईंट आपल्याला या पॉईंट बरोबर घ्यायचा आहे. ओके, तर या पद्धतीने मुंडा घेर येईल. आणि आता आपल्याला हा इथून मोजून बघायचा आहे. तर 17च्या अर्धे किती येणार आहेत आपले, 17 डिवायडेड बाय म्हणजे भागिले 2 केले तर येणार आहे 8.5. तर हे 8.5 येत आहेत का, तर बघा हे 8.5 इथे येत आहेत.
आणि हे जवळजवळ 9.5 वरती आपलं हे फिटिंगचं पॉईंट येतं, बरोबर. तर हे 1 इंच मुंडाघेर जास्तच आहे अजून, तर याच्यासाठी तुम्हाला अजून मुंडाघेर वरती घ्यावा लागेल. ओके, याच पद्धतीनं तुम्हाला जेवढा मुंडाघेर हवा आहे तो येईपर्यंत तुम्हाला या पद्धतीने वरती यायचं आहे आणि मग मुंडाघेराचं मार्किंग करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं आहे त्याच्यावेळेस तुम्ही मुंडाघेर कमी करून घेऊ शकता. तर या पद्धतीने हे होईल. आणि आता आपल्याला आपण बघणार आहोत या ब्राऊन कलरच्या मार्किंग बरोबरच. ओके, तर आता हा आपला फ्रंटचा पार्ट आहे. फ्रंटचा पार्ट आपल्याला इथे ठेवायचा आहे या बाजूला, आणि ही लाईन आहे फिटिंगची, ती फिटिंगची लाईन आपल्याला या फिटिंगच्या लाईनवरती ठेवायची आहे. जर इकडं आपल्याला खाली जात असेल लाईन तर खाली मार्क करून घ्यायची. इथे आता आपली बरोबरच आलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे आता काहीच करायची गरज नाही आहे. तर ही लाईन इथे आल्यानंतर हा पॉईंट आपण म्हणजे हा पोर्शन आपण इथे सेट करून घेतला. आता यानंतर आपल्याला आपली क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीची सुद्धा फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन आपल्याला इथे या पद्धतीने ॲडजस्ट करायची आहे. तर बघा इथे ही ॲडजस्ट केल्यानंतर आपण जेवढी उंची घेतली होती त्याच्याच पॉईंट बरोबर आपली ही मॅच होत आहे, बरोबर. तर जशी होते तशी आपल्याला इकडे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे फक्त, आणि हा पॉईंट काढून घ्यायचा, कारण इथे बरोबर आपलं हे मॅच झाले पाहिजे दोनही पॉईंट. ओके, हे देऊन झाल्यानंतर आता आपल्याला इथून तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला उंची 15 इंच चालणार आहे, बरोबर. पाठीमागची उंची तयार 15 इंच चालणार आहे. तर 15 मध्ये 1 इंच प्लस केल्यानंतर किती येतात आपले 16 इंच, बरोबर. तर ते अंतर आपल्याला आता इथून टाकायचं आहे, जे खाली आलेला आहे ना हा पॉईंट, जो आपण या शोल्डर मार्क केलेला आहे. शोल्डर मार्किंग केल्यानंतर आपण त्याचा जो सेंटर पॉईंट काढून घेतला तिथून आपल्याला हे अंतर 16 इंच टाकायचं आहे, कारण पाठीमागची बॅक उंची आपल्याला 15 इंच तयार हवी आहे. ओके, तर 15 मध्ये 1 इंच प्लस करून 16 मार्क करायचं आहे आपल्याला. 16 वरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही लाईन आहे ही या लाईन बरोबर जोडायची आहे. तर ही जोडण्या अगोदर मी काय करणार आहे, इथे आपल्याला एक लाईन जी 16 वर आलेली आहे या लाईन बरोबर एक लाईन इथे मी ड्रॉ करून घेणार आहे. ओके, ही लाईन ड्रॉ करून घेतली. यानंतर हा टक्स आहे तो आपल्याला सिंपल खाली घ्यायचा आहे, असा सेम असाच येणार आहे आपला इथे, बरोबर. आणि आता हा टक्स पहिला कट करून घेऊया आणि मग मी तुम्हाला यामध्ये साईडच्या बाजूला आपण कसं फिटिंग घेत असतो ते पण दाखवणार आहे. त्यानंतर या बाजूला आपल्याला अजून 1/5 इंच स्लोप देऊन घ्यायचा आहे. हे विसरायचं नाहीये तुम्ही. तर आता बघा हा 1/5 इंच स्लोप दिल्यानंतर हे आपल्याला या पद्धतीनं कट करायचं आहे. सेम आपल्याला फ्रंटमध्ये पण हा कट 1/5 इंचाचा देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा गळ्याचा शेप आपण कट करूया. ओके, हा झाला आपला गळ्याचा शेप कट. तर आता आपण याच्यावरती लिहून ठेवूया आपली चेस्ट साईज आहे 43.5 किंवा आपल्याला 15 इंच चालणार आहे. ओके, त्यानंतर हा जो गळा आहे त्याची डेप्थ आहे आपली 8.5 इंच. बॅक नेक 8.5. ओके, तर या पद्धतीने आपण हे याच्यावरती मार्क करून ठेवलेला आहे. आणि आता इथे बघा आपण हा जेव्हा टक्स घेऊ त्यावेळेला 14.5 उंची हवी असेल तर तुम्ही सेम या लाईनवरून मार्क करून घेऊ शकता आणि सेम कट करून घेऊ शकता. ओके, पण जर 15 इंच उंची हवी आहे आणि या बाजूला आपलं हे अंतर एवढं एक्स्ट्रा होते तर ते कसं मॅनेज करायचं. तर इथे ओके, इथे आता हा पोर्शन इथपर्यंत हा व्यवस्थित टक्स आपला घेतला की तुम्हाला हे एक्झॅक्टली कळेल की आपला किती पोर्शन तिरका होतोय ते. तर बघा इथे जेव्हा आपण ही पट्टी इथे स्ट्रेट ठेवू त्यावेळेला या बाजूला या पद्धतीने आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि ही लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर हा पोर्शन आपल्याला कट करून घ्यायचा आहे की ज्यामुळे बॅक आणि फ्रंट बरोबर आपला हा पोर्शन पण मॅनेज होणार आहे आणि आपली उंची पण प्रॉपर होणार आहे. तर हा पोर्शन इथे ठेवून घेतला आणि साईड पार्टचा हा पोर्शन इथे ठेवून घेतला. बघा हे आणि हे व्यवस्थित आपलं मॅच झालेलं आहे या बाजूला पण आणि इकडे पण. इकडे थोडं आत आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, हे बरोबर आपल्या शिलाईनंतर येणार आहे. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला पण कटिंग घ्यायचं आहे. इथे आपला असणार आहे पाठीमागचा टक्स आणि हे नॉचेस आहेत ते सुद्धा देऊन घ्यायचे आहेत, कारण हे नॉचेस आपल्याला स्टिचिंगच्या वेळेला खूप इम्पॉर्टंट ठरतात फिटिंगच्या वगैरे. कारण हे नॉचेस असतील तर आपल्याला पटकन त्याच नॉचेसवरती फिटिंग घेता येते. तर इथे पण आपल्याला सगळीकडे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. आणि हा क्रॉसपट्टीचा पोर्शन आहे तो आपल्याला या पट्टीबरोबर घ्यायचा आहे. तर मी एवढा जास्ती घेतलेला आहे कारण आपल्याला स्टिचिंगसाठी पुढे मागे झालं तर एक्स्ट्रा असावा यासाठी की आपण स्टिचिंग नंतर जर जास्त झाला तर आपण हा कटसुद्धा करून टाकणार आहोत. तर या पद्धतीने आपलं हे सर्व पार्ट्स तयार झालेले आहेत 43 चेस्टसाठीचे पेपर पॅटर्न्स. तुम्ही या पद्धतीने एखादा ब्लाऊज करून बघा
तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. या पद्धतीने तुम्ही सुद्धा चेस्ट साईज 43, वेस्ट 37, कटोरीचा पोर्शन. तर या पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. आणि स्लीव्ज कटिंगसाठी जो पॅटर्न आहे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो जरूर बघा, कारण स्लीव्जसाठी मी दरवेळी कटिंग दाखवत नाही. तर बघा, स्लीव्जसाठी आपल्याला या 2 पॅटर्नचा वापर तुम्ही करू शकता. या दोनही पॅटर्नचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत. याबरोबर बाही आपल्याला कशी कट करायची आहे, जर हे 2 पॅटर्न तुमच्याजवळ असतील तर तुम्ही कोणत्याही साईजमधली बाही अगदी 2 मिनिटात कट करू शकता. त्यामुळे हे दोनही पॅटर्न कधी वापरायचे असतात, काय वापरायचं असतं, याचे डिटेल चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत, ते जरूर बघा. आणि या कटोरी ब्लाउजच्या पॅटर्नसाठी आपण हा रेग्युलर बाही पॅटर्न वापरणार आहोत. तर या पद्धतीने बाही कशी कट करायची असते हे सुद्धा मी पुढे स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणारच आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती मी तुमच्यासाठी अपलोड करत असते. ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत. आणि या पद्धतीने जर तुम्ही पेपर पॅटर्न कटिंग करून जर स्टिच केलेला असेल ब्लाऊज किंवा करणार असाल तर तो कसा झाला हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.